काल परवा पुण्यामध्ये एक 2 मजली 20 वर्ष जुनी इमारत पुन्हा एकदा पाडावी लागली। बेसिकली भारतामध्ये कॉन्क्रीट स्ट्रक्चरचं आयुष्य हे 50 ते 60 वर्ष असतं, परंतु ही 20 वर्ष जुनी इमारत का पाडावी लागली त्याच्या मागची काही जी कारणे आहेत आपण ते समजून घेऊयात। नमस्कार, मी इंजिनियर किशोर वेताळ, फाउंडर ऑफ अशोका बिल्डस्केप। ही बिल्डिंग पाडण्यामागचे कारण असे होते की अचानक स्लॅबचा जो खालचा भाग आहे प्लास्टरचा तो एका भाडेकरूंच्या डोक्यावर पडला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली। स्लॅबचं प्लास्टर का पडलं खाली त्याच्या मागचं कारण असं होतं की स्टीलच्या खाली अशा प्रकारचे कॉन्क्रीट ब्लॉक वापरले गेले नाही। स्टीलच्या खाली कॉन्क्रीटचे ब्लॉक वापरले न गेल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्क्रीट जाऊ न शकल्यामुळे स्टील कालांतराने हवेच्या संपर्कात आलं आणि स्टील अचानक गंजू लागलं। ते स्टील गंजल्यामुळे कॉन्क्रीटची ताकद कमी झाली आणि तो स्लॅबचा जो प्लास्टर आहे तो अचानकपणे खाली पडला आणि भाडेकरूंना गंभीर दुखापत झाली। तर मी ग्राहकांना हीच विनंती करेल, ग्राहकांना सावधान व्हा, कॉन्ट्रॅक्टर चांगला निवडा। धन्यवाद।